महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्य 6 प्रादेशिक विभागांमध्ये विभागलेले आहे. कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र विभाग, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ प्रामुख्यानं महाराष्ट्र या प्रादेशिक विभागांमध्ये विभागलेला आहे. यातील मराठवाडा विभागाचे मुख्यालय असलेल्या छत्रपती संभाजीनगरबद्दल आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. तत्पूर्वी आपण मराठवाड्यात येत असलेल्या इतर शहरांची नावे बघूया. मराठवाडा प्रशासकीय विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव हे एकूण 8 जिल्हे येतात. आता छत्रपती संभाजीनगर शहराविषयी सखोल माहिती आपण पाहणार आहोत. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या शहराला अनेक नावांनी ओळखण्यात येते. कधीकाळी खडकी, नंतर औरंगाबाद व आता छत्रपती संभाजीनगर असं या शहराला प्रामुख्यानं ओळखलं जातं. प्रचंड ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराला देश-विदेशातून असंख्य पर्यटक भेट देत असतात. एअरपोर्ट, रेल्वे व बसने किंवा खाजगी वाहनाने देखील आपण या शहराला भेट देऊ शकतात. पर्यटन स्थळांसाठी छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा प्रामुख्याने ओळखला जातो. तसेच इथल्या हिमवृक्षालींसाठी देखील हा जिल्हा प्रसिद्ध आहे. आता छत्रपती संभाजीनगरचा भूगोल बघूया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण वनक्षेत्र 135.75 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगरचे जंगल क्षेत्र 9.3% आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुख्य नद्या गोदावरी, तापी तसेच पूर्णा, शीव व खम या आहेत. दुधा, गहलती आणि गिरिजा या नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 10,100 चौरस किलोमीटर इतके आहे. त्यापैकी गुगलनुसार 141.1 चौरस किलोमीटर शहरी क्षेत्र व 9,958.9 चौरस किलोमीटर क्षेत्र हे ग्रामीण आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2011च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 37,01,282 इतकी आहे व इथे मुख्यतः मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा प्रामुख्याने वापरल्या जातात. छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतातील एकमेव पर्यटन जिल्हा असून येथे 2 जागतिक वारसा स्मारके आहेत. शिवाय अशी आशा आहे की नजीकच्या भविष्यात आणखी 2 चांगल्या भर होतील. अजिंठा, एलोरा, दौलताबाद आणि बीबी का मकबरा या वारसा स्मारके वगळून या जिल्हा ऐतिहासिकदृष्ट्या धार्मिक होता. म्हणूनच भारताचे पर्यटन जिल्हा म्हणून हे नाव देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आंतरराष्ट्रीय अनुभव लक्षात घेता पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रात या जिल्ह्याचे विशेष महत्त्व आहे. परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने ताज आदीचे संगमरवरी स्वप्न पाहत असतात. भगवान बुद्धांच्या जगाचा अनुभव घेतात आणि अजिंठा एलोरा येथील रंगांच्या शिल्पकलांशी बोलण्याचा प्रयत्न करतात. या प्रदेशाच्या गेलेल्या दिवसांच्या विराट लेणींच्या गटापेक्षा पितळखोरा येथे असलेल्या प्राचीन काळातील रॉक कट टेम्पल्स येथे मोठ्या संख्येने गुफा आहेत. प्रबलस्थानचे प्राचीन शहर पैठण अशी प्रसिद्धी असलेले पैठण हे शहर देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. तसेच येथील पैठणी साडी देखील प्रसिद्ध आहे. पैठणी साडी, घर किंवा संत एकनाथकरिता आणि प्रसिद्ध पेशवे काळातील लाकूड काम, इलोपूर येथील घृष्णेश्वराचे निवास हे सध्या भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. आणि भोसलेंच्या गडी, छत्रपतींचे हिंदू राज्याचे शिल्पकार, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे मूळ गाव देखील वेरूळ हे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे.